नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहूयाच्या काय ठळक घडामोडी बातमी उल्हासनगरतून आहे. 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उभे असलेले अपक्ष उमेदवार सत्यशोधक श्री ज्ञानेश्वर लोखंडे महाराज यांनी आज उल्हासनगर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत अपक्ष उमेदवार श्री ज्ञानेश्वर लोखंडे महाराज यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड आणि विश्लेषणात्मक उत्तरे दिली. कल्याण लोकसभा मतदारसंघातून आपण निवडून आल्यास कुशीवली धरण निर्मितीसाठी प्रयत्न करू. ओबीसी जनगणना, महिला सुरक्षा, पोलीस कर्मचारी निवास योजना, पवन ऊर्जा, फेरीवाला कायदा अंमलबजावणीसह जाहीरनाम्यातील नमूद सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत, असे मत व्यक्त केले. या पत्रकार परिषदेत श्री लोखंडे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांना नम्र आवाहन केले आहे की मतदानाच्या दिवशी कॉम्प्युटर चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावे. मी ज्ञानेश्वर दत्तात्रय लोखंडे 24 कल्याण लोकसभामधून निवडणूक लढवत आहे. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे आणि आज 12 तारखेला माझा जाहीरनामा हा लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोचावा. मी घेतलेले मुद्दे हे किती ज्वलंत मुद्दे आहेत, जे गोरगरीब आणि सामान्यांच्या रोजीरोटीच्या म्हणजे क्षणाक्षणाच्या सुखदुःखाच्या बाबतीत निगडीत आहेत. भारतीय जनतेच्या, नागरिकांच्या प्रत्येक गोष्टीशी निगडीत आहेत, हे कळावं यासाठी आज मी माझ्या वतीनं ही पत्रकार परिषद घेत आहे. आलेल्या सर्व पत्रकार मंडळींचं मी माझ्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहे आणि आपल्या प्रश्नांची जी काही उत्तरं असतील, माझ्या मुद्द्यांचं जे काही बाबतीत तुम्हाला एक्सप्लेनेशन, विश्लेषण पाहिजे असेल ते मी करण्यास इथं तयार आहे. विचारू शकतो. तगडे उमेदवार म्हणजे कसं आहे, तगडा हा शब्द जर पैशाशी संबंधित असेल तर ते तगडे आहेत, परंतु संविधानिक बाबीनुसार जो मला हक्क संविधानाने दिलेला आहे त्यामुळं मी या ठिकाणी फार प्रामाणिक आहे. त्यामुळं ते तगडे जरी असले, त्यांनी कितीही खर्च केला, काही जरी केला, परंतु त्यांनी जे प्रस्थापित आहेत त्या प्रस्थापितांनी गेल्या 10 वर्षामध्ये फक्त इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं आहे. उदाहरणार्थ कसं केलंय, त्यांनी रोड बनवले, रस्ते बनवले, परंतु ते रोड आणि रस्त्याच्या बांधकामाला जे पाणी लागणार आहे त्या पाण्याची सोय त्यांनी केलेली नाही. तुम्ही डोंबिवली MIDC बघा, डोंबिवली पासून शिळफाटापर्यंत जावा, दिवा बघा, मुंब्रा बघा, फुल डेव्हलप होत चाललेलं आहे. हे डेव्हलप होत चाललेलं आहे. रहदारी, माणसांची वस्ती वाढलेली आहे, परंतु त्यांच्यासाठी ज्यांनी हे इन्फ्रास्ट्रक्चर बनवलंय त्याच्यासाठी पाण्याची सोय केलेली नाही. तर पाण्याची सोय करण्याचा जो मुद्दा आहे तो मी घेतलेला आहे. त्यामुळं हे जरी तगडे असले, परंतु जे मूळ मुद्दे आहेत ते मूळ मुद्दे घेऊन मी यांना सामोरे जात आहे आणि त्यामुळं मी यांच्या तोडीला उतरू शकतो. कारण हे जे मुद्दे आहेत याच्यावर जवळजवळ 91 मुद्दे आहेत आणि या मुद्द्यात त्यांचं, आता हे जे तगडे उमेदवार आहेत त्यांनी याच्यातला एकही मुद्दा घेऊन दाखवावा. जर त्यांनी याच्यातला एकही मुद्दा घेतला तर मी मानू शकतो की त्यांनी खरंच हे करावं. ते तगडे असू शकतील, परंतु त्यांनी ओबीसी जनगणनेचा मुद्दा घेतलेला नाहीये. 2021ला जनगणना झाली, परंतु ओबीसी म्हणून आम्हाला मोजलं नाहीये. जर त्यांनी ओबीसीचा मुद्दा घेतलेला नाहीये तर ते तगडे कसे? ते तगडे कुठल्या बाबतीत आहेत हा प्रश्न वेगळाच राहिला. ते संविधानिक तगडे नाहीत किंवा ते प्रामाणिक, जनतेशी प्रामाणिक तगडे नाहीयेत, सशक्त नाहीये. प्रामाणिक हा जो शब्द आहे हा फार महत्वाचा आहे. त्यांनी आज देशाचं प्रायव्हेटायझेशन होत आहे. आज पोलिसांची सुद्धा कॉन्ट्रॅक्टवर भरती होत आहे, जवानांची कॉन्ट्रॅक्टवर भरती केली. तर याच्या विरोधामध्ये त्यांनी आवाज का नाही उठवला? या विरोधामध्ये जर ते संसदमध्ये बोलू शकत नाहीत तर माझ्या मतीनं ते बाहेर किती तगडे असू द्या, पण पार्लमेंटमध्ये ते शून्य आहेत. त्यामुळं त्यांचं अस्तित्व पार्लमेंटमध्ये शून्य आहे आणि लोकशाहीसाठी शून्य आहे. ज्ञानेश्वर लोखंडे महाराज कल्याण लोकसभेमधून अपक्ष म्हणून खासदारकीची निवडणूक लढवत आहे. सर्व मतदार बंधूंना, भगिनींना माझी नम्र विनंती आहे की आपण माझा जाहीरनामा जो आहे हा जाहीरनामा आणि त्याचे मुद्दे याचं अवलोकन करावं
कमीत कमी 1000, 1200, 1500 करोडच्या वरचा आहे आणि हे जे मुद्दे आहेत याचा आपण अवलोकन करावं, अभ्यास करावा. याचं एक्सप्लेनेशन माझ्या या स्कॅनिंग बोर्डवरच्या याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. आणि या मुद्द्याला जर आपण सहमत असाल तर कृपया आपण माझी निशाणी कॉम्प्युटर आहे 28 नंबरला आहे आणि आपण मला वोट द्याल, तुमचं अमूल्य असं मत द्याल, जेणेकरून पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये मी तुमच्या प्रश्नांना न्याय देऊ शकेन, तुमच्या म्हणजे आपल्या प्रश्नांना न्याय देऊ शकेन अशी मला खात्री आहे. आणि त्यामुळं तुम्ही मला ही संधी द्याल अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो.